नाऱ्याच्या दिशेने जाताना 300 पारचा आकडा एनडीएनं पार केलेला दिसतोय। एनडीए साठी एक मोठी गुड न्यूज म्हणावी लागेल। हे सुरुवातीचे कल जरी असले तरी इंडिया आघाडी मात्र जी सत्तेत येईल 295 जागा येतील असा विश्वास होता, पण 171 जागांवरती ते अडकून पडलेले आहेत। हा 300चा जो आकडा आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जादूचा आहे का? सर तुमचं काय मत आहे? निश्चितच एनडीएचे जे आकडे दिसत आहेत त्याचा जादूगार जर कोण असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजपची यंत्रणा आहे असं मला वाटतं। जर लाट नव्हती, काही नव्हतं तर मग 300 जागा झाल्या कशा? मला असं म्हणायचं की तू अजून थोडा वेळ थांबायला हरकत नाही। बरं ठीक मला आहे। काय पण मग पुन्हा काकांचं वाक्य मला आठवतंय की ससा कोण आहे कासव कोण आहे, आम्ही कासवाच्या गतीने चाललोय। काका 171 तरी तसं बघायला गेलं तर फारच कासवाचं स्पीड कमी आहे तुमच्या। अजिबात नाही आहे, कारण आता ही पहिली पोस्टल फेरी चालू आहे। पोस्टल फेरी चालू आणि काही मतदारसंघामध्ये आता ईव्हीएम चालू झाले। त्यामुळे निश्चितपणे आता वाजतायत 8:50 9:15 9:30 पर्यंत जेव्हा पहिली फेरी येईल ईव्हीएमची तेव्हा लक्षात येईल की कल कोणाच्या बाजूने आहे। पण तुम्ही कुठं देशातही डॅमेज कराल, राज्यातही डॅमेज कराल? डॅमेज नाही, आम्ही सत्तेत आम्ही देणार आहोत। तुम्हीच येणार, आम्ही सत्तेत देणार आहोत। हे माझं जॅकेट घालायचं आम्ही शिकवलंय तुम्हाला। त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून मी त्या वाक्यावर फर्म आहे, त्या वाक्यावर मी ठाम आहे। आम्ही सत्तेत देणार आहोत 11 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत सत्तेत आल्यानंतर मी कार्यकर्ता आहे, पक्षाचा मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे काम करत राहणार। सोलापूरच्या बद्दलचं आलं होतं, प्रणिती शिंदे आघाडीवर होत्या, तुम्ही स्वतः सोलापुरात प्रचाराला होता, काय तुमचा अंदाज आहे? आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं 3 इलेक्शनला 14, 19 आणि 24 3 निवडणुकीला 3 उमेदवार दिले आणि निश्चितपणे मागचे दोन्ही उमेदवार हे सपशेल अपयशी ठरले। कुठलंही काम त्या ठिकाणी केलं गेलं नाही। शेवटचे जे उमेदवार होते जय सिद्धेश्वर स्वामी त्यांचा तर जात पडताळणी दाखला खोटा निघाला, त्या ठिकाणी त्यांच्याकडून फसवणूक झाली सोलापूरच्या जनतेची। त्यांचं मौन हे तुमच्या पथ्यावर पडणार आहे का? त्यांचं मौन नाही, प्रणितीताईंनी 15 वर्षात केलेलं काम, सुशील कुमार शिंदे साहेबांनी केलेलं काम, हे कामाच्या अजेंड्यावर त्या ठिकाणी आम्ही निवडून येणार आहोत। किंवा राम सातपुते हा उमेदवार चुकला निश्चितपणे त्या ठिकाणी काल भाजपच्या 2 नेत्यांनी म्हणजे गिरीश महाजन असतील आणि चंद्रकांत दादा पाटील एक 8 दिवसापूर्वी बोलले होते की आमचं या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी चुकलेलं आहे। ठीक आहे, आकडेवारी समोर येताना दिसतं विलास कलांमध्ये भाजप एक गोष्ट आहे या आकड्यांमधून दिसते की अशाच प्रकारे भाजप जर पुढे जात राहिलं 491 जागांचा हा कल आलेला आहे। एक मिनिट महत्वाचं, रामटेक बद्दल फार मोठी चर्चा होती। श्यामकुमार बर्वे जे त्या ठिकाणी आघाडीवरती नंदुरबार मधनं महाविकास आघाडीचे गोवाल पाडवी त्या आघाडीवरती आहेत आणि रायगडमध्ये सुनील तटकरे आघाडीवरती आलेले आहेत। आघाडी पिछाडी महाराष्ट्राच्या बद्दल कार्यकर्त्यांनी कुठली खुणगाट बांधून ठेवायचं काम नाही। कधी आपला नेता मागे पडेल आणि कधी कुठला पुढे जाईल हे सांगता येत नाही। त्यामुळे आता आम्हालाही अशा प्रकारे तुमच्यापर्यंत ह्या बातम्या पोहोचवताना लक्षात येत आहे की प्रत्येक क्षणाला ही आघाडी पिछाडी मागे पुढे होताना दिसते। प्रचंड नंदुरबारच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती भले विजयकुमार गावितांची मुलगी खासदारकीला पुन्हा एकदा उभी आहे, पण प्रतिष्ठा ही विजयकुमार गावितांची लागली आहे नंदुरबारमध्ये। सिंधुदुर्गात नारायण राणे आघाडीवरती आहे तर तिथला सुद्धा आघाडी पिछाडी, याचा अर्थ स्पष्ट आहे। ह्या आघाडी रामटेक मधून श्यामकुमार बर्वेंच्या सौभाग्यवतींना यापूर्वी खरं तर उमेदवारी मिळालेली होती, पण रायगड मधून सुनील तटकरे आघाडीवर असल्याचं दिसतंय। थोड्या वेळापूर्वी अनंत गीते आघाडीवरती होते। एक एक करून ही आघाडी पिछाडीची ती समोर येताना दिसते। प्रत्येक फेरीत ही आघाडी पिछाडी दिसत राहील, पण यामध्ये तू जसं म्हणालास विलास कार्यकर्त्यांची नेत्यांची बीडमधून पंकजा मुंडे पिछाडीवर, बीडमधून पंकजा मुंडेंना 900 मतांची लीड होती पण ती तुटलेली आहे, पुन्हा पिछाडीवर गेला। सुधीर मुनगंटीवार आघाडीवर असं वाचायलाच मिळत नाहीये, कारण प्रतिभा धानोरकरांनी सुरुवातीपासून आपली आघाडी जी आहे म्हणजे वरोऱ्याची सून चंद्रपूरची लेक असं म्हणत त्यांनी आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। बघा सुनील तटकरेंनी पुन्हा कमबॅक केलेला आहे। पंकजा मुंडे बिनबंद बजरंग सोनवणे आघाडीवरती आहेत। आपण विचारू नाही, आता सुरुवात झाली आहे त्यामुळे सुरुवातीचा कल हा नेहमीच बघायचा असतो, सावध भूमिका घ्यायची असते। हे आता लक्षात घेतलं पाहिजे की अर्धा किंवा 1 तास फार तर फार पंकजा मुंडेचा विजय हा निश्चित आहे। पंकजा मुंडेचा चित्र तुमचं स्पष्ट दिसतंय, त्यामुळे नाही राज्यात सुद्धा दिसेल। आता जसं बायफर्केशन आपल्याला अजून दिसलेलं नाहीये त्यामध्ये। महाराष्ट्र आणि देशात त्यांना सल्ला द्यायचा तुम्हाला काहीतरी
सल्ला द्यायचा नाही नाही मगापासून त्यांचा- आपण दोघंही त्यांचा 11 वाजेपर्यंत- 11 आपण जे वाजेपर्यंत सांगताय चालू द्या. धाकधूक आहे ती धाकधूक भाजपमध्ये आहे 11 कारण वाजेपर्यंत चालू त्यांच्या द्या हायच्या त्यांचा. जागा टिकवता येतील का नाही ओके. त्यामुळे ती धाकधूक तुम्ही त्यांच्यामध्ये आहे. confident आहात. आपल्या गेल्या वेळेस होत्या तेवढ्या तर नक्की येणार. नाही आम्ही सत्तेत येणार आहोत बरं सत्य सत्तेत आम्ही येणार आहोत बर बीडमधनं बजरंग सोनवणे आघाडीवर असल्याचं दिसतंय, ज्यांना बाप्पा म्हटलं जातं. आणि बीडमधनं आता पंकजा मुंडेंची पिछाडी झालेली आहे. थोड्या पूर्वी त्यांची आघाडी होती, ही आघाडी पिछाडी अशी सुरू राहणार आहे. कारण एक एक करत ईव्हीएम ज्यावेळेस त्यातली आकडेवारी समोर आणत जाईल त्यातनं ही वर्ध्यातनं महाविकास आघाडीचे अमर काळे, ज्यांना खरं तर पवारांनी फार विचारपूर्वक उमेदवारी दिलेली होती, तिथं आपलं अस्तित्व राहावं राष्ट्रवादीचं या दृष्टीनं म्हणून त्यांना राष्ट्रवादीत आणण्यात आलं आणि त्यांना उभं करण्यात आलं. आणि रामदास तडस यांना मला सगळ्यात मोठं त्याला आव्हान. विचारून प्रश्न विचारायचा, शरद पवारांनी विनिंग सीट जास्तीत जास्त घेण्याचं कमी घेतलं पण विनिंग घेतल्या अशी परिस्थिती. विलास पवारांनी एक चांगलं राजकीय पाऊल उचललं. आधी विनिंग उमेदवार निवडला आणि मग जागा निवडली. म्हणजे जागा वाटपात करत असताना पवारांनी कधीच 15-20 जागा नाही मागितल्या. जशा उद्धव ठाकरेंनी 21 जागा मागितल्या पण उमेदवारच नव्हते त्यांच्याकडे. परंतु पवारांनी काय केलं, कोण उमेदवार विजयी होतो हे आधी निवडलं आणि मग ती जागा कशी घ्यायची हे बघितलं. भिवंडीची जागा असेल, नगरची जागा त्यांचीच होती, वर्ध्याची जागा असेल, बरोबर. त्याचबरोबर तुम्हाला पाहायचं झालं तर मुंबईत एकही जागा घेतली नाही त्यांनी. आणि असं छोटं गणित पण बनत. वर्ध्याची जागा अमर काळे फार विचारपूर्वक खरं तर त्यांना प्लॅन केलेलं होतं. ब्रेकिंग अकोल्यातनं प्रकाश आंबेडकर आता आघाडीवरती असल्याचं कळतंय. प्रकाश आंबेडकरांनी म्हणजे अर्थात बाळासाहेबांनी दावा केलेला होता की हे मी जिंकून येईल म्हणून, पण आता सांगलीतनं विशाल पाटील आघाडीवर असल्याचं आता बघ विलास, जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ या आघाडीवरती असल्याचं दिसून येतंय. थोड्या वेळापूर्वी करण पाटील यांनी आघाडी जी त्या ठिकाणी घेतलेली होती. अकोल्यातनं धोत्रेंच्या सुपुत्रांनी आपली आघाडी जी ती कायम ठेवलेली आहे. त्यामुळे ही आघाडी पिछाडी जी आहे ती अशीच पद्धतीने खरं तर आपल्याला दिसत राहणार आहे. जळगावमध्ये उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. तसा स्मिता वाघ यांचा देखील जळगाव जिल्ह्यामध्ये दांडगा जनसंपर्क आहे, पण त्यांच्या तोडीला दिलेला उमेदवार देखील करण पाटील हा देखील काही कमी नाही असंच म्हणावं लागेल. अपडेट आता या क्षणाचं आकडेवारीचं अपडेट आपण जाणून घेऊया. रायगडमधनं गेलेले आणि तटकरे पिछाडीवरती गेलेले आहेत. रावेरमधून श्रीराम पाटील आघाडीवरती आहेत. रावेरमधनं आपण तसं बघायला गेलं तर ही लढत, या लढतीमध्ये खरं तर कोणी उभं राहायला तयार नव्हतं रक्षा खडसेंच्या विरोधात. आणि रक्षा खडसे पिछाडीवर जाणं हा खडसेंसाठी भाजपसाठी बाले किल्ला होता आतापर्यंतचा त्यांचा. तर ह्या बाले किल्ल्यात आव्हान उभं करण्यात तर निश्चितपणे ते यशस्वी झालेत. रायगडमध्ये अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये अतिशय तगडी फाईट आहे असं म्हणावं लागेल. रक्षा खडसे रावेरमधून पिछाडीवरती चाललेले आहेत. तर प्रत्येक फेरीमध्ये मला वाटतं एक मतदारसंघ व्हायचा असेल की त्यांच्या मतदारसंघाच्या ईव्हीएम उघडल्यानंतर नारायण राणे आघाडीवर असल्याचं कळतं आणि नारायण राणे आनंदात आहेत. ते आपण बघतोय की ज्या ठिकाणी आता काउंटिंग केलं जाते त्या ठिकाणी तिथे पोहोचलेले अर्थात ते माहिती घेत आहेत आणि त्याची ही दृश्य नारायण राणेंनी आपली आघाडी जी ती कायम ठेवलेली, कधी आघाडी कधी पिछाडी असं होताना दिसतंय. सांगलीतून विशाल पाटील यांची जादू कायम दिसते. विशाल पाटील सातत्यानं आघाडीवर दिसत आहेत प्रत्येक फेरी गणित. नागपूरमधून गडकरींना 3000 मतांची आघाडी मिळालेली आहे. आता एक मला वाटतं इथून पुढे एक लीड एस्टॅब्लिश होईल. पण विशाल पाटीलच्या बाबतीत प्रामुख्याने असं म्हणलं पाहिजे, गेल्या वेळेसच विशाल पाटील हे स्वाभिमानीतनं निवडून आले असते जर गोपीचंद पडळकर त्यांच्या विरोधात उभे राहिले नसते तर. कारण त्यावेळी एकट्या गोपीचंद पडळकरांनी 3 लाखांच्या वरती मतं घेतली होती. साताऱ्यात उदयनराजे पुन्हा आता त्यांनी आघाडी घेतली होती पण त्यांची पिछाडी असल्याचं कळतंय. त्यामुळे आता बघूयात की त्यांची ही पिछाडी आघाडीमध्ये रूपांतरित होते का, पाहूयात. कॉलर उडवत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांच्या समोर तगडं आव्हान निर्माण केलंय. नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत, विद्यमान मंत्री आहेत आणि त्यांना तिथं विनायक राऊतांचं आव्हान आहे. आता नारायण राणे आघाडीवर असल्याचं कळतंय. साताऱ्यात उदयनराजे पिछाडीवरती आहेत. बघा महाराष्ट्रातला जो सगळा आकड्यांचा खेळ बघितला आपण तर 18 ठिकाणी भाजप, शिवसेना 6 ठिकाणी आघाडीवरती दिसतेय तर राष्ट्रवादी काँग्रेस 1 ठिकाणी आघाडीवरती दिसतेय. साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांच्या संदर्भात माथाडी मतं जी आहेत ती जर एकतर्फी फिरलेली असतील तर मला असं वाटतं विलास की कदाचित शशिकांत शिंदेची जी आघाडी आहे, आघाडी या मतांमधली ती कायम राहू शकते. आणि आकडेवारी समोर दिसत आहेत जे आता आकडे दिसत आहेत 302 आणि हे
पण आपल्या महाराष्ट्राचा आकडे तिकडे बघा, राष्ट्रवादी शरद पवार आणि उबाठा गट ह्या दोघांचा फायदा झालाय, काँग्रेसचं काय झालं, वोट ट्रान्सफर झालं नाही. मला असं वाटतं अजून ते थांबायला पाहिजे. सर्वात जास्त फायदा जर कोणाचा झालाय तर तो शरद पवारांच्या पक्षाचा झालाय. त्यानंतर दुसरा फायदा हा काँग्रेसचा झालाय, कारण काँग्रेसनी 17 जागा लढल्या पण त्यांच्या मजबूत अशा जागा लढल्या. आणि त्यानंतर फायदा हा एकनाथ शिंदेच्या पक्षाचा होईल. त्यामुळे आपण विलास थांबलं पाहिजे 11-12 वाजेपर्यंत आणि मग त्याचं विश्लेषण व्यवस्थित करता येणं शक्य आहे. आता परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा 7 जागांवरती आघाडीवरती आहे, काँग्रेस 3 जागांवरती आघाडीवरती आहे. संजय जाधव आघाडी परभणीतून महादेव जानकर यांच्या विरोधात, महादेव जानकर पिछाडीवरती पडलेले आहेत. चंद्रपूरमधून मुनगंटीवार पिछाडीवरती आहेत, विद्यमान मंत्री आहेत. आणि परभणीतून संजय जाधव, बंडू जाधव, पंकजा मुंडे पुन्हा पिछाडीवरती गेलेले आहेत. बीडमधून पंकजा मुंडे पिछाडीवर गेलेले आहेत. आणि आता बजरंग सोनावणेंनी 2000 मतांची आघाडी घेतलेली आहे. 2000 मतांची आघाडी झालेली आहे. दुसऱ्या राऊंडमध्ये असं कळतंय की पंकजा मुंडे या पिछाडीवरती गेलेले आहेत. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, थेट जातोय. सुरेश, पंकजा पिछाडीवर पहिली जी फेरीचे निकाल हाती आलेले आहेत त्यामध्ये 4 मतदारसंघ, ज्याच्यामध्ये गेवराई, माजलगाव, बीड या 4 मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे पिछाडीवरती आहेत. आणि पहिला जो फेरी आहे त्या पहिल्या फेरीमध्ये 1300 मतांनी बजरंग सोनवणे हे आघाडीवर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे पोस्टल मतदानाच्या नंतर जी पहिली फेरी झाली आहे त्या पहिल्या फेरीमध्ये पंकजा मुंडे यांना आष्टी परळी केज कधी सुरू होणार आहे? आष्टी परळी केज कधी सुरू होणार आहे? आष्टी मतदान देखील सुरू आहे. परळी मतदारसंघामधून 800 मतांची पंकजा मुंडेंना लीड आहे. मात्र इतर जे 4 मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ आहेत त्या विधानसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर पाहायला मिळतात. विलास, नक्कीच तुम्ही अपडेट देत राहा. पंकजा मुंडे त्या सध्या पिछाडीवर असल्याचं कळतं. बजरंग सोनावणे यांनी एक तगडी फाईट त्यांना दिलेली आहे. मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट लढत झालेली होती, समोरासमोर लढत झालेली होती. आणि पंकजा मुंडे यांच्या समोर एक मोठं आव्हान बजरंग सोनावणे यांच्या रूपाने निर्माण झालेलं होतं. प्रचंड जातीय ध्रुवीकरण झालेलं होतं या निवडणुकीमध्ये. किती अवघड होती ही लढाई. एक नरेश मस्के आता ठाण्यातून आघाडीवरती आलेले आहेत. ठाणे होम ग्राउंड आहे, होम पिच आहे आणि मुख्यमंत्र्यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचा असा हा मतदारसंघ. आणि या मतदारसंघातून नरेश मस्के यांना उमेदवारी देण्यात आलेली होती. शेवटच्या क्षणाला त्यांना उमेदवारी दिली. भाजपला ती जागा हवी होती पण मुख्यमंत्र्यांनी अतिशय प्रतिष्ठेची करून ती आपल्याकडे घेतली आणि नरेश मस्केंना उमेदवारी दिली. किती महत्त्वाची मुख्यमंत्र्यांसाठी ही जागा ठाणे? मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची आणि महत्त्वाची जागा आहे, कारण जागा वाटपाच्या रस्सीखेचामध्ये ही जागा भाजपला जाणार असं भाजपला वाटायचं. परंतु एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे शांतपणे चर्चा करत ही जागा शिवसेनेच्या पदरात पाडून घेतली. ती पदरात पाडल्यानंतर ती निवडून आणणं ही सर्वात मोठी टास्क होती. त्यांच्यासमोर उमेदवार निवड करतानाही बरेच अडचणीचे विषय होते, कारण सगळेच जवळचे समर्थक होते. त्यातल्या त्यांनी नरेश मस्केंना तिकीट दिलं आणि ती निवडणूक अवघ्या 20 दिवसांमध्ये लढल्या गेलेली निवडणूक आहे. त्यामुळे इथे नरेश मस्के आघाडीवर असणं हे शिवसेनासाठी महत्त्वाचं आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं जर सहानुभूतीचा फॅक्टर इथं चालला नाही तर मला वाटतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा झटका असेल आणि एकनाथ शिंदेंसाठी हा विजयाचा फटका असेल. निश्चितच. आणि आता रावेरमधून रक्षा खडसे पुन्हा आघाडीवर, कोल्हापुरातून शाहू महाराज आघाडीवर. तर हे चित्र सातत्यानं आहे. आणि मला वाटतं की हेगडेजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की जी आकडेवारी आता येते त्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीनं तुम्हाला तगडं आव्हान दिलंय आणि तुमच्यापेक्षा उबाठा गट हा पुढे दिसतोय. असं नाही बघा, एकतर आम्ही कमी सीट पण लढलोय आणि दुसरं जे आहे आम्ही जे बीजेपी बरोबर लढतोय, आमचा वोट जे ट्रान्सफर बीजेपीला होत आहे त्यामुळे बीजेपीचे पण कॅन्डिडेट निवडून येत आहेत. अजितदादाचा पण कॅन्डिडेट निवडून येणार आहे. दुसरं नरेश मस्केची तुम्ही सांगितलं की नरेश मस्के आमचे ठाण्याचे महापौर होते, चांगले कॅन्डिडेट आहेत. आणि जे 2/3 जे मेजॉरिटी आहे ते NDAला भेटणार आहे. नरेंद्र मोदी परत प्रधानमंत्री बनणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही. आणि आता जे इनिशियल ट्रेंड्स आहेत, आता 12 वाजता कळेल की
एक्झॅक्टली हा ट्रेंड कुठे जातोय, पण मी निश्चित आहे की एनडीएच्या सरकार बनणार आणि नरेंद्र मोदीजी परत देशाचा प्रधानमंत्री बनणार. तर सांगलीतून विशाल पाटील हे आघाडीवर आहेत, नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी आघाडीवरती आहेत, कोल्हापूरमधून शाहू महाराज आघाडीवरती आहेत, रावेरमधून पुन्हा रक्षा खडसेंनी आघाडी घेतलेली दिसतीये. सध्याचं जे चित्र आहे त्यात सांगलीतून विशाल पाटील सातत्यानं आघाडीवर आहेत. तेव्हा सांगलीचे पाटील विशाल पाटील का, हा सवाल जो विचारला जात होता त्याचं उत्तर एक्झिट पोल मधून जे दिसलं होतं. विशाल परदेशी माझे सहकारी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. विशाल, ड्रोन मध्ये जा आणि दाखवा बर्ड आय व्ह्यू. बघा ड्रोन आलेला आहे आणि विशाल आता ड्रोन मध्ये जाणार, आपल्याला दाखवणार या निकालातला आतापर्यंतचा बर्ड आय व्ह्यू. ड्रोन आलेले विलास आणि आपण एक बर्ड व्ह्यू टाकूयात आणि बघूयात की राज्यामध्ये कोण या ठिकाणी आघाडीवरती, कोण पिछाडीवरती. चला ड्रोन आपलं उडवूयात आणि बघूयात की काय नेमकं चित्र आपल्याला बघायला मिळतंय या ठिकाणी. चला अगदी छानपैकी हे ड्रोन आता मी उडवतोय आणि ड्रोन उडणार आहे, पाहूयात. आणि त्याचा एक बर्ड व्ह्यू जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. आणि तो व्ह्यू जर आपण लक्षात घेतला तर 543 जागांपैकी या ठिकाणी जर आपण वेगवेगळ्या जागांबद्दल विचार करायचा झाला, जो ट्रेंड या ठिकाणी समोर दिसून येतोय तो आपण बघणार आहोत. तोही आपल्याला लगेच लक्षात येईल, कोणी आघाडीवर आहे कोणी पिछाडीवर आहे. या ठिकाणी खरं तर काउंटिंग जे ते सुरू आहे, ईव्हीएम मधनं एक एक करत आकडे जे ते समोर येताना दिसतात. नागपुरातनं नितीन गडकरी आघाडीवर असल्याचं आपण बघतोय. महत्वाचा विषय, यापूर्वी सुद्धा नितीन गडकरी हे जिंकून येतील याबद्दल बोललं गेलेलं होतं, पण त्यांची आघाडी या ठिकाणी स्पष्ट होताना दिसते. आत्ता ही आघाडी आहे. बीडमधनं पंकजा मुंडेंच्या ऐवजी बजरंग सोनवणे आघाडीवरती आहेत. बजरंग सोनवणे हे आघाडीवरती आहेत. आणि तसंच आपण जर बघितलं, तसं जर बघायला गेलं तर बीडमधली लढाई ही अत्यंत रंजक होती. पंकजा मुंडेंच्या पाठीमागे मराठा समाज जाणार का याबद्दल एक फार मोठी उत्सुकता होती. पण या ठिकाणी बीडमध्ये आत्ता या फेरीमध्ये, आत्तापर्यंतच्या फेरीमध्ये पंकजा मुंडे या पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळे इतरही जागांबद्दल जर आपण बोलायचं झालं तर रायगडमध्ये देखील आपण जर पाहिलं, नंदुरबारबद्दल बोललं पाहिजे. गोवाल पाडवी हे 18,000 मतांनी आघाडीवर आहे. मंडळी, जर ही आघाडी कायम राहिली तर विद्यमान खासदार हिना गावित यांचा पराभव होऊ शकतो. पण असं म्हणणं फार हे घाईचं ठरेल. याचं कारण असं कारण आत्ता या फेऱ्या सुरू आहेत आणि या फेऱ्यांमध्ये कोणी कशाही पद्धतीने चित्र जे ते बदलता येऊ शकतं. पुण्यातून रवींद्र धंगेकर आघाडीवरती, मुरलीधर मोहोळ जे आहेत ते पिछाडीवर असल्याचं कळतंय. ही आघाडी पिछाडी अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. त्यामुळे याबद्दलचे अपडेट आपल्या ड्रोनच्या माध्यमातून असेच आपण जे ते पुढे आणत राहू आणि याबद्दलची आकडेवारी जी आहे ती आपल्यासमोर आम्ही ठेवत राहू. तर आमचा हा ड्रोन अत्याधुनिक पद्धतीने अशाच प्रकारे आपण जर पाहिलं तर त्याची जी आकडेवारी आहे त्याचा जो व्ह्यू आहे समोर त्यानुसार पुण्यातून रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. पुणे हा खरं तर बाले किल्ला मानला जायचा भाजपचा मोहोळ मात्र आता तिथं पिछाडीवरती जाताना पाहायला मिळत आहेत. तिरंगी लढत झालेली होती पण तिरंगी लढतीमध्ये रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. बॅनर दोघांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले होते, दोघांनी दावा केलेला होता आपण जिंकणार. पण रवींद्र धंगेकर हे काही दिवसापूर्वीच आमदार म्हणून निवडून आलेले होते. लोकसभा निवडणुकीला उमेदवारी त्यांना देण्यात आलेली होती काँग्रेसकडून आणि पुण्यातून आता मुरली मोहोळ हे भाजपचे उमेदवार पिछाडीवर दिसत आहेत. रवींद्र धंगेकर आघाडीवर असणं एक प्रकारे भाजपसाठी धक्कादायक म्हणावं लागेल. जे चित्र आता राज्यातलं आपण जाणून घेतोय, 19 जागांवरती भाजप, शिवसेना 5 जागांवरती, राष्ट्रवादी 1 जागेवरती, अशा प्रकारे महायुतीला काहीसा फटका राज्यामध्ये दिसतोय आणि महाविकास आघाडी मात्र पुढे जाताना दिसते. शिवसेना उभाठा गट 10 जागांवर, काँग्रेस 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 7. अशा प्रकारे ही सगळी परिस्थिती आहे. पुण्यातून जी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते त्यानुसार मुरलीधर मोहोळ हे पिछाडीवर गेलेले आहेत. तिरंगी लढत झालेली होती. या तिरंगी लढतीमध्ये ज्या प्रकारचं चित्र दिसत होतं, दावा दोन्ही बाजूने केला जात होता. विशेषतः धंगेकरांनी आता या मतमोजणीला सुरू होण्याच्या आधीच सांगितलेलं होतं, जिंकून तर येणार तर मीच येणार. तो दावा खरा ठरतोय का पाहावं लागेल. टफ फाईट आहे अनेक मतदारसंघामध्ये. बघा, नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंना मोठी आघाडी मिळाली आहे आणि जे चित्र होतं हिंदू मतांमध्ये जे वोट डिवायडेशन झालं, शांतिगिरी महाराजांनी स्पष्टपणे दिसतंय की तिथं गोडसेंची शांती भंग केलेली आहे. नाशिकमध्ये राजाभाऊ वाजेंना मोठी आघाडी मिळताना दिसते आणि त्यामुळे ज्या पद्धतीने हे आकडे आपल्या समोर येत आहेत
त्या बघितलं तर देशामध्ये मोदींचं मॅजिक दिसतंय, पण महाराष्ट्रामध्ये मात्र ज्या प्रकारचे राजकीय नाट्य झालेलं होतं त्याचे पडसाद या निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून दिसत आहेत का, हा सवाल आहे. कारण महाविकास आघाडी एक तुल्यबळ अशी लढत देतीये. भाजप प्रणित महायुतीला, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी टफ फाईट होतीये. आतापर्यंत 50-50 मध्ये ही लढत चालू आहे आणि एक सीटवरती सातत्यानं कधी कोण पुढे कधी कोण मागे अशा प्रकारे ही लढत सुरू आहे. आणि अनेक अशा जागा आहेत ज्या जागांवरती सातत्यानं अमरावतीतून नवनीत राणा पुन्हा पिछाडीवरती गेलेले आहेत. नवनीत राणा यांना त्यांच्या सगळ्या विरोधकांनी घेरलेलं होतं आणि यावेळेस त्यांचा पराभव करायचा असा चंग त्यांच्या विरोधकांनी बांधलेला होता. अमरावतीतून नवनीत राणा या आता पिछाडीवर. बारामतीत पुन्हा उलटफेर, बारामतीत सुप्रिया सुळे पुन्हा आघाडीवर गेलेले आहेत आणि आघाडी किती, 7,000 मतांची आघाडी आहे सुप्रिया सुळेंकडे. तर लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आहेत, आपण नाशिकच्या बद्दल बोलण्यासाठी जाऊया. लक्ष्मण, स्पष्टपणे दिसत आहे की वाजे आघाडीवर आहेत आणि गोडसेंची शांती